नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं अंमली पदार्थांच्या तस्करी विरोधात मोठी कारवाई करत चांदवड लासलगाव मार्गावरील दिघवत शिवारात तब्बल 32 किलो गांजा जप्त केलाय। या कारवाईत सिन्नर तालुक्यातील तिघांना अटक करण्यात आली असून सुमारे 14,74,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार अडवली। पंचासमक्ष घेतलेल्या झडतीत वाहनाच्या डिक्कीत 32 किलो गांजा आढळून आला। त्यानंतर तिन्ही संशयितांना ताब्यात घेण्यात आले। या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपींकडून गांजासह कार, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 14,74,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणाचा पुढील तपास चांदवड पोलीस करत असून अंमली पदार्थांच्या तस्करी विरोधात अशाच धडक कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचं नाशिक ग्रामीण पोलिसांनी स्पष्ट केलंय। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज निफाड जिल्हा प्रतिनिधी योगेश कर्डिले आणि उत्तमराव जाधव यांचा रिपोर्ट।